आहे की एकनाथ शिंदे यांचे जे मातोश्री आहे ते दिल्लीत आहे आणि त्यांना त्या मातोश्रीवर रात्री मध्यरात्रीत जावं लागतं. दिवसा यांना कोणी भेटत नाही. त्यांना दिल्लीत फिरावं लागतं, दिल्लीत पळावं लागतं. हे महाराष्ट्राचे नेते स्वाभिमानी आणि आपल्या नावामागे शिवसेना लावतात. काय करणार, दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. चला राहुल साहेब, आणखी एक आहे की एकनाथ शिंदे शिवसेनेच्या इनकमिंग वर त्यांची प्रतिक्रिया आहे की दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत. बरं, 24/7. मग असू द्या ना उघडे, असू द्या की उघडे. ते काय त्यांचं देऊळ आहे की काय दरवाजे उघडे ठेवायला? हा, ठाणेवाल्यांना ही एक जुनी खाज आहे. स्वतःच लपून ठेवायचं, झाकून ठेवायचं आणि दुसऱ्यांकडे बोट दाखवायचं. एकनाथ शिंदेचं राजकारण हे गल्ली ते गात्र राजकारण आहे. दिवा विसताना मोठा होतो, फडफडतो, तसं त्यांचं सुरू आहे. त्यांचं नेतृत्व दिल्लीमध्ये आहे आणि ते भारतीय जनता पक्षात आहे. एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे हा अमित शहाच्या मालकीचा पक्ष आहे. एकनाथ शिंदे त्या पक्षाचे मालक नाही आहेत, नेते नाही आहेत. एकनाथ शिंदेचा जो गट आहे त्यातले 21 लोक हे देवेंद्र फडणवीस यांचे आहेत आणि संपूर्ण पक्षाची जी ताबेदारी आहे ही अमित शहाच्या मालकीची आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे जे बोलत आहेत त्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. राजन साळवे यांचा पक्षप्रवेश ठरल्याची माहिती मिळते. माझ्याकडे माहिती नाहीये. आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की ते भाजपमध्ये प्रवेश करतील, पण आता जी माहिती मिळते की 10 तारखेला ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि विधान परिषदेचं त्यांना आश्वासन दिलंय. आता मी कसं काय त्याच्यावर बोलू? या क्षणापर्यंत राजन साळवे आमच्या संपर्कात आहेत, निष्ठेच्या आणाभाका घेत आहेत. या क्षणापर्यंत म्हणतोय मी बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. मी उद्धव ठाकरेंना फार मानतो. ही शिवसेना माझी आहे, याच्यासाठी आम्ही रक्त आणि घाम हे आज सकाळपर्यंत सांगतायत ते. आता या उपर तुमच्याकडे का माहिती असली तरी माझ्याकडे माहिती नाहीये ना. नाही, पण काल दिल्लीत ज्या पद्धतीनं शिवसेना युबीटीच्या खासदारांचं एकत्रित फोटो सेशन झालं, तसंच काही राजन साळवी येऊन किंवा बाबा हे जाणार नाही. कोण राजन साळवी? आमचे सहकारी आहेत ना. तुम्ही आम्हाला त्यांच्याविषयी काय सांगताय? राजन साळवी आमचे सहकारी आहेत. तुम्हाला काय एवढी चिंता? 10 तारखेला बघू ना. 10 तारखेचा मुहूर्त तुम्ही काढलाय ना, मग 10 तारखेला 10 वाजून 10 मिनिटांनी भेटू आपण. बोला काय? पंढरी सावंत हे शिवसेना प्रमुखांचे फार जुने सहकारी होते. मार्मिकच्या स्थापनेपासून ते ठाकरे परिवार असेल, आम्ही सगळे आमच्याशी जोडले गेले. मी स्वतः तरुण पत्रकार म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं. त्यांच्याकडनं खूप काही शिकलो. त्यांची जी शैली होती ती फार चटकदार होती. मार्मिकमध्ये त्यांचं टोचा नावाचा एक स्तंभ होता, तो त्या काळामध्ये फार गाजला होता आणि अत्यंत पडझडीच्या काळात सुद्धा मार्मिक सांभाळण्याचं काम त्यांनी केलं. संकटात, आणीबाणीच्या काळात